नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज. मंडल न्यूज तुम्हाला नेहमी काहीतरी वेगळं दाखवत असतं. असंच एक आगळं वेगळं घर उषा मॅडम यांचं आहे, ज्यांच्या घरी मी आज आलेली आहे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की किती सुंदर सुंदर प्लांट्स यांनी यांच्या घराच्या अगदी सुरुवातीपासून म्हणजे खालच्या पायरीपासून तर त्यांचं संपूर्ण घर जे आहे ते पूर्ण घर हे हिरवगार आणि सुंदर अशा फुलांनी बहरलेलं असतं 12ही महिने. उषा मॅडम बद्दल खासियत ही सांगायची आहे की उषा मॅडम ह्या व्यवसायाने शिक्षिका आहेत. त्या ग्रामीण भागामध्ये नोकरी करतात, खेड्यावरून अपडाऊन करतात. परंतु लॉकडाऊनमध्ये जेव्हा शाळा बंद होत्या तेव्हा जो वेळ त्यांच्याकडे होता त्या वेळेला कसं युटिलाइज करायचंय त्यांना कळत नव्हतं. आणि तिथूनच त्यांनी गार्डनिंगचा एक छंद त्यांचा जोपासला आणि हळूहळू त्या छंदाचं रूपांतर व्यवसायामध्ये सुद्धा झालं. आणि ऑनलाईन ते प्लांट सुद्धा विकतात, घरी सीड्स आणून त्या डेव्हलप पण करतात. तर आपण आता त्यांच्याकडे जाणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की एवढे सुंदर झाडं बघू शकता तुम्ही, किती एकदम उन्हाळा असूनही हे झाडं एकदम हेल्दी आहेत. तर ही अशी सुंदर सुंदर झाडं त्या घरी कशा पद्धतीने डेव्हलप करतात आणि त्या झाडांची आपणही आपल्या घरी कशी केअर घ्यायची आणि झाडं घरी सुद्धा कसे तयार करायचे ते आपण उषाताईकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग भेटूया उषाताईला. सर्वप्रथम उषाताई, तुमचं आमच्या मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. इथे आल्यानंतर मला खरोखर असं वाटते की हे गार्डन आहे की काय आहे, म्हणजे एवढं सगळं गार्डन तुम्ही एवढ्या छान पद्धतीने कसं काय डेव्हलप केलं, म्हणजे हा विचार तुमच्या मनामध्ये कसा काय आला? एक छोटासा छंद होता आणि त्यानंतर ही म्हणजे पूर्ण हॉबी जी आहे की कसं गार्डन तयार झालं हे कधी कधी मी पण विचार करून दंग राहते. आणि खरंच आज जेव्हा या फुलांना झाडांना पाहते तेव्हा मला एक वेगळा आनंद मिळतो जो आपल्याला कशातूनच मिळणार नाही. तो एक वेगळाच आनंद या झाडांमधून मला मिळत गेला. आणि तशी माझी ही माझा जो छंद आहे तो डेव्हलप होत गेला आणि त्याचं रूप तर तुम्ही बघतच आहात. पण अगदी किती सुंदर सुंदर झाडं आहेत. मला सांगा याचं काय नाव आहे या झाडाचं? याला मॉसरोज म्हणतात. त्याच्यामध्ये 4 व्हरायटी आहेत. मॉसरोज म्हणजे आपल्या इकडे मराठी भाषेमध्ये त्यांना दसबजी म्हणतात, दसबजी असं म्हटलं जातं. तर याचेच माझ्याकडे 80 कलर आहेत आणि याचं सेलिंग सुरू असतं. अच्छा, माझ्याकडे आणि रेड लिली वगैरे. किती रुपयाला विकता तुम्ही असं एक प्लांट? याचा पूर्ण सेट जेवढे 80 कलर आहेत माझ्याकडे जवळपास याचे ज्या 5 व्हरायटी आहेत, सिंड्रेला, टियारा, मॉसरोज, पोर्चुलिका आणि ग्रँडिफ्लोरा या 5 व्हरायटी आहेत. आणि या 5 व्हरायटी पूर्ण 500 मध्ये आणि प्लस शिपिंग असं सगळं. म्हणजे माझ्या सगळ्यात जास्त ऑर्डर राजस्थान, जयपूर, बांगलादेश, केरळ, कर्नाटका आणि अशा सगळ्या दुसऱ्या देशामध्ये पण माझे पार्सल दुबईमध्ये सुद्धा गेलेले आहेत. अरे वा, खूपच छान. आणि किती वर्ष झाले तुम्ही नर्सरी डेव्हलप करून? नर्सरी नाही म्हणता येईल, हे माझं टेरेस गार्डन आहे, हॉबी म्हणूनच. आणि ऑनलाईन खूप लोकांची डिमांड होती की तुमच्याकडे जे प्लांट आहे ते आम्हाला पण पाहिजे. मग त्याच्यातून एक विचार आला आणि थोडंसं मी मागच्या वर्षीपासून सुरू केलं उन्हाळ्यात जेव्हा माझ्या शाळेला सुट्ट्या लागल्या. तर लोकांचा एवढा रिस्पॉन्स मिळेल मला असं वाटलं नाही. आणि आज महिन्याच्या 1 लाखापर्यंत माझं पूर्ण याचं उत्पन्न आहे. अरे वा वा, म्हणजे बघा मित्रांनो, टेरेस गार्डनच्या भरोशावर मॅडम शाळा पण करतात, शाळेमध्ये शिकवतातही आणि त्यांचा गार्डनिंगचा छंद जोपासून त्याच्यातूनही त्या एक्स्ट्रा इन्कम मिळवतात. बघा, बेरोजगार तरुणांनी थोडासा विचार करायला पाहिजे. हे कॅक्टस आहेत ना? हो हो. याचं काय नाव आहे? या कॅक्टसचं काय नाव? याला तर सध्या म्हणजे मला याची जास्त काही नावं नाही माहिती. फक्त जे फ्लॉवर चांगले वाटले ते झाडं मी सगळे माझ्या गार्डनमध्ये ऍड केलेले अच्छा आहेत. अच्छा. याला आपण कॅक्टसच म्हणू. आणि याला खूप सुंदर अशी फुलं येतात. हां हां हां. हे पिंक कलर आहे आणि नुसतं हे कॅक्टसच एवढं सुंदर दिसतं की जरी फ्लॉवर नसले तरी ते खूप छान दिसतं. रंगबिरंगी एकदम अट्रॅक्टिव्ह आहे ते. यांना काय, याचं काय नाव आहे? याला आपण मराठीमध्ये सदाबहार म्हणतो आणि तसं इंग्रजी नाव याचं पिंक आहे. पिंका. हां. आणि हे सगळे मी सीड्स पासून झाडं लावलेले आहेत. हे कलर आपल्याला नर्सरी सुद्धा दिसणार नाही. आणि मला जास्त करून बियांपासून झाडं लावायला खूप आवडतं. अच्छा, म्हणजे मग हे आतापर्यंत तुमच्या गार्डनमध्ये जेवढे पण झाडं आहे तुम्ही स्वतः बिया आणून डेव्हलप केले? हो हो हो. आणि यामध्ये जे फ्लावर असतात ना, आपल्याला फक्त फ्लावर फुललेले दिसतात पण याच्यामध्ये सीझननुसार फ्लावर येतात. ओके. हां, विंटर सीझनचे वेगळे, नंतर रेनी सीझनचे वेगळे आणि परत समर सीझनचे वेगळे. जेव्हा आपलं समर सीझन आहे तर मग समर सीझनमध्ये तुम्ही झाडांची काळजी कशा प्रकारे घेता? समर सीझनमध्ये जास्तीत जास्त माझे छोटे छोटे पॉट आहेत, तुम्ही बघतच आहात. तर त्यामध्ये फक्त मी पाणी देते आणि जास्त फर्टिलायझरचा वापर करत नाही, कारण या काळामध्ये त्यांना सर्वाईव्ह करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी फक्त पाण्याचा व्यवस्थित लक्ष ठेवायचं. आणि महिन्यातून एकदा फक्त फंगीसाईड म्हणून एक मिळतं मार्केटमध्ये, तर ते आपल्या झाडांना महिन्यातून एकदा टाकायचं की जेणेकरून
ओव्हर वॉटरिंगनी फंगस वगैरे लागणार नाही आपल्या झाडाला. बघा इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर बरेचसे अशा फर्टिलायझरच्या ॲड येतात की याच्यामध्ये विशेषता दाखवली जाते आणि रोज पाणी में डालो पेड़ को दो पेड़ तुम्हाला हरा भरा हो जाएगा. तर काय त्या जाहिराती विश्वासपात्र आहे, तुम्ही कधी त्याचा अनुभव घेतलाय? आता माझा हा जो पूर्ण एक्सपिरियन्स आहे, मला कुठलं ॲग्रीचं नॉलेज नाही किंवा कुठलं काहीच नाही. हा जो छंद आहे त्याच्यातून मी सगळं डेव्हलप झालेलं आहे आणि झाडांना मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्या समजून घेण्याच्या याच्यामध्ये माझ्याजवळ एवढा एक्सपिरियन्स म्हणजे तयार झाला आहे की मला असं वाटतं की खूप जे फर्टिलायझरचा मारा करतो ना आपण, जे जाहिराती पाहतो ते अगदी अयोग्य आहे. फक्त तुम्ही ॲग्रिकल्चरच्या शॉपमध्ये जा आणि तिथे 50-50 रुपयाला 1 kg सगळं फर्टिलायझर भेटतं. बस माझा रेशो, माझे जेवढे इंडोर प्लांट म्हणा, परमनंट प्लांट म्हणा की सिजनल प्लांट म्हणा, सगळ्यांना माझा एकच रेशो असते की 1 किलो कंपोस्टमध्ये मी नीमखली, बोन नीम, फंगीसाईड 1 चम्मच आणि नीमखली हे सगळं त्या 1 मुठ्ठी टाकते 1 kg कंपोस्टमध्ये आणि प्रत्येक झाडाला उकरी करून फक्त 1 मुठ्ठी महिन्यातून 1 अगदी सगळ्या झाडांना. आता तुम्ही जेवढे काही माझ्याकडे झाडं बघता तर कोणी म्हणतं की एवढी केअर कशी करता? मी तर म्हणते झाडांची केअर करावंच नाही लागत. कधी कधी त्यांना त्यांच्यावर सोडून जायचं आणि आपण फक्त एन्जॉय करायचं. मग त्या हे जे तुम्ही दर महिन्याला त्यांना 1 मुठ्ठी देता फर्टिलायझर्स, तर त्याचा काय रिझल्ट कसा आहे तुमचा? तुम्ही बघतच आहे की माझ्या झाडांना प्रत्येक झाडाला जर फुलं पाहाल आणि जर माझं पूर्ण गार्डन बघायचं असेल तर माझं गार्डन विथ उषा म्हणून चॅनल आहे. जवळपास आता 44,000 फॉलोअर्स होते त्यांचे आणि इन्स्टावर पेज आहे जी जस्ट आता 1-2 महिनेच मी थोडंसं त्याच्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आणि एक आमचं एक गार्डनिंग विथ उषा सेलिंगचं एक ग्रुप आहे आमचा. तर त्या ग्रुपची लिंक पण मी तुम्हाला देईल जेणेकरून लोकांना जे काही प्लांट असतील माझ्याकडे ते अवेलेबल होऊ शकतात. तुम्ही या सगळ्या गोष्टींची सुरुवात कोरोनामध्ये केली होती, तर मग त्याच्या आधी का तुमच्याकडे झाडं होती? नाही, माझ्याकडे जास्त नाही. माझ्या बाबांना खूप आवड आहे आणि त्यांचं गार्डन खूप सुंदर आहे. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडे झाडं आहेत. मला फक्त कुतूहल वाटायचं की एवढं सगळं फुलं लागतात असं नाही, बाबांच्याच हाताने लागतात. पण मी हा कधी विचार नव्हता केला की माझं पण असं एखादं सुंदर गार्डन तयार होईल आणि ते एवढ्या लवकर. अच्छा, हे सगळ्याच प्रकारचे. आता हे इथे किती प्रकारचे झाड आहेत तुमच्याकडे? असे प्रकार म्हणाल तर मी ऑनलाईन जास्त बघून आहे. बांगलादेश, नंतर केरला वगैरे अशा खूप ठिकाणाहून खूप वेगवेगळे प्लांट बोलवले आहेत. जसं आम्ही कॅनडियनची थायलंड व्हरायटी आहे ज्याचं एकदम बिग साईज हे होतं हे पूर्ण पान आणि याच्यात जवळपास माझ्याकडे 30-40 कलर आहे. आणि एक हे जे आहेत ना 700-800 अशा याला हे विकत मिळतं. कारण आता जेव्हा रेनी सीझन सुरू होईल तर सगळ्यात खूप जास्त डेव्हलप होतं आणि फुलं नसताना सुद्धा हे पूर्ण कलरफुल गार्डन होतं. आणि हा एक मनी प्लांटचाच प्रकार आहे. हा, मनी प्लांटचे माझ्याकडे 6 प्रकार आहेत. 6 प्रकार म्हणजे प्रत्येक कुठलीही व्हरायटी घ्याल तर त्याच्यामध्ये एक कलर तुम्हाला दिसणार नाही. त्याचे जेवढे मिळेल तेवढे असं मी जमा करण्याचा प्रयत्न करते. बघा, काही शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की घरामध्ये 5 प्रकारचे प्लांट असलेच पाहिजे. तर आता तुमचा व्यवसाय आहे गार्डनिंगचा, म्हणजे तुमचा छंद आहे हा गार्डनिंगचा, तर ते कुठले 5 प्लांट आहेत की जे आपल्या घरामध्ये असलेच पाहिजे? त्याच्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते किंवा पैसा येतो असंही म्हटलं जातं. मनी प्लांट लावला म्हणजे पैसा येतो. तर तुम्हाला माहिती आहे का ते झाडं कुठली आहेत जे की आपल्या घरात असलेच पाहिजे? नाही, आता सगळेजण प्रत्येक झाडाचं महत्त्व सांगतात वगैरे, त्यांच्या जागी ते खरंही असेल कदाचित, पण मला माझ्यासाठी ते सगळे झाडं सारखीच आहेत. पण तरी असं म्हणतात की जेड प्लांट झालं, नंतर झिझी प्लांट झाले, हे शुभ प्लांट आहेत की ते तुम्ही घराच्या दिशेला वगैरे असं काही त्यांनी सांगितलं. परत विड्याच्या पानाचे झाड आणि फुलांचे झाडं जे देवाला वाहतो ते तर ऑलवेज शुभच आहेत सगळे. फुलांची कुठलीही म्हणा. तर कोणी म्हणतात की कॅक्टस घरात ठेवायचे. माझा प्रश्न तोच होता. मला वाटलं लोक विरोध करतात की कॅक्टस घरात ठेवू नका कारण ते काटेरी आहे, त्याच्यामुळे लाईफमध्ये अडचणी येतात असंही लोक म्हणतात. नाही, कसं आहे की ते कॅक्टसच्या याला जो काटा असतो ना तो जेव्हा रुततो की थोड्या वेळासाठी तो खूप जास्त आपल्याला पेन होऊन जातो आणि बराच वेळ त्याचं पेन राहतं. तर कदाचित लहान मुलांसाठी वगैरे म्हणून म्हटलं असेल ते अशुभ वगैरे असेल, पण मला वाटते की देवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट सुंदर आहे आणि त्याला जर लागणारी फुलं पाहिलं तर ते सगळ्या फ्लॉवरपेक्षा तसं नाही म्हणणार पण खूप सुंदर आहेत खरोखर. कॅक्टसची फुलं म्हणून सुद्धा बघितलेली आहेत. तर ते हे जे झाड आहे याला काय म्हटलं जातं? स्नेक प्लांट. स्नेक प्लांट सगळ्यात जास्त एअर प्युरिफाय करतं ते. अच्छा, स्नेक प्लांट माझ्याकडे घरात असा वसा सुद्धा ठेवला जातो. तर काय फायदे आहेत त्याचे? त्याच्यामध्ये पूर्ण जी काही हवा शुद्ध म्हणजे हवा आपल्या याच्यामध्ये जी जमा होते, गॅस म्हणा, प्लास्टिकच्या याच्यापासून जे काही घरामध्ये पूर्ण जी अशुद्ध हवा तयार होते ती पूर्ण शुद्ध करण्याचं काम स्पायडर प्लांट करतं.
आणि माझ्याकडे आतमध्ये मी पूर्ण बघा तो हॉलमध्ये सगळे ते हो, प्लांट तुमच्याकडे बरेच झाडं आहेत. आता हा यांचा पहिला म्हणजे फर्स्ट फ्लोअरवरचा टेरेस आहे जो अशा पद्धतीने सजलेला आहे. आता आपण वर जाणार आहोत आणि वर सुद्धा बघणार आहोत त्यांच्याकडे कोणकोणती झाडं आहेत. झाडं कुठली आहेत म्हणजे आता मला तुम्ही ह्या स्टेप ज्या तुमच्या लागलेल्या आहेत त्या स्टेपवर सगळ्या झाडांची नावं सांगा. सगळ्यात पूर्ण एका या स्टेपला लागले ते युफोर्बिया म्हणून म्हणतात त्याला. आणि नंतर याच्यामध्ये हे जे आहे हे पूर्ण पर्सलिनची व्हरायटी आहे आणि पानांचे कलरफुल दिसतात आहे. तर हे सगळे कॅरेडियम आहे आणि इथे या पूर्ण चार रो दिसतात तुम्हाला. तर हे सगळे बिंक आहे, सदाफुली म्हटलं तर. हा सदाफुली. मला एका ठिकाणी एकाच प्रकारचे प्लांट ठेवायला आवडतात आणि इकडे सुद्धा तेच आहेत सगळे. आणि खाली पूर्ण थायलंड कॅरेडियम तुम्हाला दिसेल. थायलंड कॅरेडियम. आणि इथे बघा हे आहे लँटन दिसतं. हे लँटन सारखं असं असतं म्हणून याचं नाव लँटन आहे. याचे माझ्याकडे 5 कलर आहेत. आणि परत ही काठीपरांटी पिंक डार्क पिंक असे 6 कलर आहेत त्याच्यामध्ये. आणि हे सगळे जर्बेरा हे पूर्ण वर्षभरही फ्लॉवर देतात. आता तुम्ही बघू शकाल की सुंदर फ्लॉवर आहे याला. हो. आणि याच्या जवळपास 20 पेक्षा जास्त कलर असतील माझ्याकडे. हा पण स्नेक प्लांटच आहे. हो हो सगळे. टॉप फ्लोअरवर यांचा गार्डन आहे वर उषाताईंचा. तर बघूया तिथे सुद्धा या कमळ. वा वा. वॉटर लिली आणि एक्झॅक्टली वॉटर लिली आणि कमळ मध्ये काय फरक आहे? हे बघा आता हे जसं आहे हा हा हे मी छोट्या छोट्या पॉट इन पॉट मध्ये लावलेलं आहे. याला कळी पण आहे हा. आणि मला हे दुसऱ्या मोठ्या पॉट मध्ये शिफ्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये ज्या पानांना असा इथे हा कट आहे. हा कट आहे हा. तर ही आहे वॉटर लिली. आणि म्हणजे कमळ म्हणजे पूर्ण पूर्ण गोल्ड पान. म्हणजे या कट वरून आपण ओळखायचं की हे वॉटर वॉटर लिली कुठली आहे आणि कमळ. मग याचं तुम्ही हे कसं डेव्हलप केलं तुम्ही पानामध्ये? याचे पण बीजच आणले होते? नाही हा. नाही याचे मी ऑनलाईनच सगळे विकत आणले होते केरळावरून. केरळावर? हो, जवळपास याचे 30 कलर असतील वॉटर लिलीचे. हा हा. आणि थोडं आधी आले असते तर तुम्हाला फुललेले फुलं पण दिसले असतील. मग हा कमळ आहे का? हा इकडे झालंय. हा इकडे. ही पण वॉटर लिली. ही पण वाटतं. मग हे जे आहे हे इंडियन प्लांट आहेत का? हे इंडियन का लोटस नाही आहे? ही पूर्ण हायब्रिड व्हरायटी आहे. हा हा. कारण इंडियन मधले त्याला मोठंच पॉन्ड लागतं. ते छोटे ते याच्या वेगवेगळे हे करून रिसर्च करून बरं, हे जर आम्ही घरी नेलं तर हे किती दिवस टिकेल आमच्याकडे? जसं तुम्ही याची परमनंट प्लांट. परमनंट प्लांट. आणि किती रुपयाला आहे तुमच्याकडे हा टब? पूर्ण टब नाही याचे जे कंद असतात ना ओके. तर ते सेलिंगला असतात. अच्छा कंद तुम्ही देता. मग हा. त्याला कसं डेव्हलप करायचं घरी? ते पूर्ण व्हिडिओ म्हणजे हे होईल. आता तुम्हाला मी सांगते सॉइल मिक्स त्याची हा, हा. की सगळ्यात खाली कंद ठेवल्यानंतर माती टाकली हा. आणि हे पाणी जे तुम्हाला शुद्ध दिसतंय ना हा, हा, तर मग त्याच्यावर रेती म्हणजे एअर त्याच्यामुळे शुद्ध पाणी राहतं. आणि पाणी पाणी त्या कुठल्या तरी फिश असतात त्या पण गप्पी याच्यामध्ये फिश गप्पी हो fish. तुम्हाला प्रत्येक पॉट मध्ये गप्पी फिश दिसतात. मग ते सोडावेच लागतात. हो कारण मग मच्छरचे हे होतात ना लार्वा होतात. हा, हा. त्याच्यामुळे ते सोडावंच लागतं. आणि समजा कंद लावल्यानंतर आम्ही सपोज हे झाड मी घरी घेऊन गेली आणि याचा कंद मी लावला तर एवढं डेव्हलप व्हायला किती दिवस जातात? फक्त 1.5 महिन्यात फ्लॉवर येतो. 1.5 महिन्यामध्ये फ्लावर येतं? हा आतापर्यंतचा रिझल्ट आहे. आणि आणि मेन एक कौतुकाची गोष्ट पण मला सांगावीशी वाटते हा. की यावर्षी मी सेल न करता माझ्या वर्गातल्या जवळपास 36 पोरांना मी कमळ दिले होते. हा. आणि त्याचे काही फोटोज पण मी तुम्हाला शेअर करेन. वा. त्या प्रत्येकाकडे फुल लागले आहे. 2-2, 3-3 हाता मोठा एवढाले फुलं लागले आणि मुलांनी सुद्धा सक्सेस करून दाखवलं. मला पण द्याल तुम्ही हो, प्लांट? नक्की नक्की. माझ्याकडे कोणी गेस्ट आले की त्यांना मिळेल. तर मित्रांनो काही दिवसापूर्वी मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेली होती आणि तिथे सुद्धा मी एका हॉटेलमध्ये हे कमळ असे फुललेले एका ठिकाणी बघितले होते आणि त्यावेळेला मला सुद्धा खूप मोठ्या आश्चर्याचा धक्का बसला होता की एवढे मोठं कमळ आलंय तरी कुठून. आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये आलेला जो प्रश्न होता तो आज उषाताईंकडे येऊन सॉल्व्ह झाला. म्हणजे आपण जे बघत असतो त्याची जिज्ञासा जेव्हा आपल्या मनामध्ये असेल तर त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच भेटतं. तर तुमच्याकडे एकूण किती प्रकारचे झाडं आहेत? प्रकार तर सध्या मी ते कधी डोक्यात घेतलंच नाही की किती प्रकारचे आहे. मला जे आवडलं ते मी मिळवण्याचा प्रयत्न केला. इंडोर म्हणा किंवा कुठलेही पण प्लांट म्हणा सगळ्या प्रकारचे झाड माझ्याकडे तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही यांना पाणी किती वेळा देता दिवसाला? दिवसाला मी एकदा पाणी देते कारण माझे फक्त 5 इंची आणि लास्ट जे पॉट आहे ते फक्त 12 इंची बस एवढे छोटे छोटे पॉट आहेत. त्याच्यामुळे मला रोज पाणी टाकावं लागतं. आणि मी जी माती तयार केलेली आहे ती सॉइल मिक्स एवढी वेलड्रेन आहे की तुम्हाला रोज झाडांना पाणीच द्यावं. पाण्याची गरज आहे. बघा काही झाडांना बर्फाचं पण पाणी टाकतात म्हणजे फ्रीजमधलं थंड पाणी टाकतात असंही मी ऐकलं आहे. तर हे खरं आहे का? मी सांगितलं ना फक्त त्याला नॅचरली त्याच्या पद्धतीने वाढवायचं झाडांना कुठलंही. आणि जे काही कोणी वेगळं काहीतरी सांगतं पण मला नाही वाटत की ते सक्सेसफुल आहे म्हणून.
पण तरी लोक प्रयोग करून पाहतात वेगळं हो, काहीतरी. आजकाल अनेक व्हिडिओज येतात हा. की कढीपत्त्याच्या झाडाला ताक टाका, गुलाबाच्या झाडाला ताक टाका. पण त्याच्यामुळे मुंग्या वगैरे हे हा, असे हा, पण हा. प्रकार होतात. तर मी नाही घरगुती काहीच नाही टाकत. जे आहे महिन्यातून फक्त एकदा फर्टिलायझर देते, बाकी माझ्या झाडांना मी काहीच देत नाही. आणि फुलांचा रिझल्ट बघा तुम्ही, हो. तुमच्यासोबत काही पीक पण शेअर करेल की नक्कीच. ज्याच्यावरून लक्षात येईल की अगदी कमी काळजीमध्ये किती सुंदर प्लांट डेव्हलप होऊ शकतो. ठीक आहे, तर आता आपण खाली जाऊया ताईच्या हॉलमध्ये बसून, तिथे ताईंसोबत आपण गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की घरी आपण झाडांची काळजी कशी घ्यायची. तर मॅडम, ही जे झाडं आपण घरी लावतो आहे, तर अनेकांची झाडं घरी मरून जातात कारण त्यांना मातीचं प्रमाण कसं घ्यायचं तेच कळत नाही. तर तुमच्याकडे एवढे सगळे प्लांट तुम्ही घरी लावलेले आहेत, तर तुमच्या मातीबद्दल आमच्या दर्शकांना एकदा सांगा ना व्यवस्थित. तर ही अशी प्रत्येक झाडासाठी मी सॉईल मिक्स तयार करून ठेवते. तर ही जी बघता याच्यामध्ये बघा तुम्हाला राईस हस्क वगैरे दिसत आहे, कोकोपीट आहे. तर ही माती आहे इंडोर प्लांटसाठी, आणि इंडोर प्लांटसाठी आणि बल्बस प्लांट म्हणजे जे काही रेन लिली आहे किंवा कुठले जे बल्बचे प्लांट असतात, तर त्याच्यासाठी मी ही माती वापरते. आणि पूर्ण झाडांसाठी मी 10:1चा रेशो घेते. 10:1चा रेशो म्हणजे 10 पार्ट माती घ्यायची आणि 1 पार्ट कंपोस्ट, 1 पार्ट रेती आणि 1 पार्ट कोकोपीट. बघा, मी तुमच्याकडे आता बघते आहे की काही प्लांट्स तुमचे पॉट्समध्ये आहेत आणि काही ग्रो बॅगमध्ये आहेत. तर ह्या ग्रो बॅग आता लेटेस्ट सुरू झाल्या आहेत असं मला वाटतं, आणि ह्या ऑनलाईन पण विकत मिळतात. तर तुमचा याचा अनुभव कसा आहे ग्रो बॅगचा? तर मी जे प्लास्टिकचे पॉट जे मागवले होते, तुम्ही महाग घ्या किंवा स्वस्त घ्या, पण ते पॉट जे उन्हामुळे माहित का तडकून जातात पूर्ण. म्हणजे 1 वर्षाच्या वर त्याची लाईफच नाही आहे. मग त्याच्यानंतर या ग्रो बॅग मी ऑनलाईन बोलवल्या, आणि ही 6x6ची ग्रो बॅग आहे. आणि ही आपल्याला पडते 30-35 रुपयाला. अच्छा, ऑनलाईन मध्ये असं बाजारामध्ये मार्केटमध्ये तरी नाही आले, पण ऑनलाईन तुम्हाला मिळून जातं. 10 याचा सेट असतो हा कॉम्बो पॅक. तर त्याच्यामध्ये मला ही 30 किंवा 35 रुपयाला 1 ग्रो बॅग पडली असेल. आणि याचा रिझल्ट म्हणजे इतकं छान झाड याच्यामध्ये वाढतं. आणि जर तुम्हाला रूट प्रोनिंग करायची असेल, म्हणजे रूट प्रोनिंग म्हणजे पूर्ण झाडाला काढून त्याचे रूट प्रून करावं लागतात आणि ते झाड मग त्याच स्पॉटमध्ये लावायचं. मग अशा पद्धतीने हे जे काही तुम्हाला मोठे मोठे झाडं दिसत आहे, ते याचं रूट प्रोनिंग केलं आणि या छोट्याशा ग्रो बॅग मध्ये तुम्हाला एवढे मोठाले झाडं दिसतात. तर रूट प्रोनिंग करायला खूप सोपं जातं. पण याच्यातून पाणी वगैरे कसं पाजरतं? त्याला खालून होल केलेले असतात आणि त्यामधून ते पाणी बरोबर आपोआप ड्रेन होतं. याची लाईफ किती आहे या ग्रो बॅगची लाईफ? तशी तर लाईफ यांची 5 आणि 7 वर्ष सांगितली आहे. तर मला आता वापरून 2 वर्ष झाले आहे. पुढे बघू आता. पण हे रूट प्रोनिंग काय प्रकार आहे नेमका? रूट प्रोनिंग म्हणजे आता तुमचं झाड काही दिवसानंतर त्याची पानं पण वाढत नाही, त्याची ग्रोथ थांबून जाते आणि फ्लावर जे येतात अगदी छोटे छोटे फ्लावर येतात. मग तेव्हा समजून जायचं की रूट प्रोनिंग म्हणजे रूट त्याची पूर्ण बॉन्ड झालेले असतात एकाच जागी सगळे. म्हणजे त्याला पाणी टाकायला खाली निघून जातं, कुठलं फर्टिलायझर देऊ ते सुद्धा ते घेऊ शकत नाही. मग अशा वेळेस काय करायला लागतं, पूर्ण झाड बाहेर काढून त्याचे जे काही मोठे झालेले रूट असतात ते पूर्ण कट करून टाकावं लागतात, रिमूव्ह करून टाकावं लागतात. आणि ते झाड त्या सॉइल मध्ये फर्टिलायझर मिक्स करून लावायचं आणि फक्त 15 दिवस मग ते सावलीत ठेवायचं. सावलीत म्हणजे अगदी बंद ठिकाणी नाही, तर जिथे हवा वगैरे किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये ते झाड ठेवायचं आणि 15 दिवसानंतर मग तुम्ही डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवू शकता. बरं, इंडोर प्लांट्स आणि आउटडोर प्लांट्स ओळखायचे कसे? ती माहिती तुम्हाला गुगलवर किंवा युट्यूबवर अशा ठिकाणाहून हे करावं लागेल. आणि तसंही जर तुम्हाला माहिती मिळत नसेल तर एखादं प्लांट आपण एखाद्या ठिकाणी ठेवतो आणि त्यावर जास्त ऊन पडायला लागली की त्याची पानं जळायला लागतात. मग त्याच्यावरून समजायचं की हे शेडमध्ये ठेवायचं. म्हणजे झाडांना समजून घेणं हे फार महत्त्वाचं की त्याच्यानुसार मग त्याची जागा बदलणं. किंवा कारण काय होतं अनेकदा की आपण नर्सरीमधून एखादं झाड घरी आणतो आणि ते घरात ठेवलं तर ते सुकायला लागतं. मग कळतच नाही की हे एक्झॅक्टली इंडोर प्लांट आहे की आउटडोर प्लांट आहे. हा माझा वैयक्तिक सुद्धा अनुभव आहे म्हणून मी तो तुमच्यासोबत शेअर केला. खूप छान प्रश्न विचारला. कसं ओळखायचं? म्हणजे आता जनरल लोक एवढं लक्ष घालत नाही. एक त्याच्यावर मार्ग आहे. जे कुठलं तुम्ही प्लांट आणता त्याचा एक फोटो काढून तुम्ही गुगलवर सर्च केलं की त्याच्या नावासही सगळं येतं आणि युट्यूबवर तुम्ही इन्फॉर्मेशन पाहू शकता की तेव्हा ते तुम्हाला कळून जाईल की हे इंडोर ठेवायचं की आउटडोर ठेवायचं. हे याला बहुतेक मला असं वाटतं त्याला लोटस प्लांट म्हणतात. मग याला म्हणतात सकुलंट. आणि याच्या पानांपासून हे जे पान निघालंय ना, या पानांपासून झाड तयार होतं. पानांपासून बस हे पान कुकुपीटवर असं थोडंसं हा खालचा जो भाग आहे हा थोडासा दाबायचा आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर म्हणजे 8 दिवसानंतर तुम्हाला याच्यात रूट निघालेले दिसतं. मग आणि मग ते तसेच कोकोपीट मध्येच लावायचे की काही दिवस जेव्हा थोडं मोठं झालं त्याच्यानंतर याची जी हे आहे सॉइल मिक्स जी पूर्ण म्हणजे सेम क्वांटिटीमध्ये कोकोपीट नंतर रेती आणि सेम क्वांटिटी घेते मी इंडोर प्लांटसाठी. तीच सॉइल मिक्स मी याला बनवा. हा इंडोर प्लांट आहे. हो, याला एकदम फुल सनलाईट नको, ते आपल्याला शेडमध्ये ठेवायचं.
सक्सलंटच म्हणतात. सकुलंट. हां. सकुलंट. मग याचे किती प्रकार आहेत तुमच्याकडे? जवळपास असेल 30-40 प्रकार आहे. बापरे. आणि हा कितीला एक विकला जातो? त्याच्या प्रत्येकाच्या साईजनुसार त्याची प्राईस असते. आणि हे सगळे ऑनलाईन बनवले आहे, हे सेलसाठी नाही आहे, पण कुठे मिळते तर हे मी तुम्हाला सजेस्ट करते. बघा मित्रांनो, तुम्ही जर गार्डन लवर असाल, तुम्हाला गार्डनिंग करायला आवडत असेल तर मॅडमच्या ज्या लिंक आहे त्या सगळ्या लिंक मी सुद्धा माझ्या मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला सुद्धा चांगली चांगली सुंदर झाडं तुमच्या गार्डनमध्ये लावायची असतील तर सहज तुम्हाला अगदी जिनाईन प्लांट्स इथे विकत मिळतील. नर्सरीतून आणलेलं झाड घरी आणल्यानंतर काही दिवसानंतर जळून जातं. मग आम्हाला प्रश्न पडतो की घरी या झाडांची आणून केअर कशी करायची? कुठले जे आपण काही व्हिडिओ पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला फक्त सांगतात की फर्टिलायझर कोणतं द्यायचं, पण फर्टिलायझर द्यायच्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे झाडांसाठी बनवलेली सॉइल मिक्स. जर तुम्ही मी ज्या रेशोप्रमाणे 10:1च्या रेशोप्रमाणे जी माती सांगते त्याप्रमाणे जर माती तुम्ही बनवली आणि ते झाड त्या ह्याच्यात लावलं तर ते हमखास जगतं. आणि आतापर्यंत आणलेले कुठलेही प्लांट असे ऑनलाईन बोलवलेले असो, पण माझे प्लांट सगळे जगतात आणि हेल्दी वाढतात. खूप छान. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं झाडांना माती आणि पाणी ते त्यांना जर आपण व्यवस्थित दिलं मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तर नक्कीच आपल्या घरची झाडं सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो करतील. तर आज उषाताईंच्या नर्सरीमध्ये येऊन बऱ्याच नर्सरी नाही होम गार्डन त्यांच्या होम गार्डनमध्ये येऊन बऱ्याचशी काही चांगली माहिती आपल्याला मिळाली आहे. आणि ऑनलाईन जे सीड्स वगैरे मिळतात त्या पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. आजही त्याला मला त्याची खात्री झालेली आहे. तर सगळे ज्या लिंक आहेत त्या आपण आपल्या या चॅनल व्हिडिओच्या माध्यमाने मी शेअर करणारच आहे, त्यामुळे तुम्ही पण घरी चांगले प्लांट ग्रो करू शकाल. तर उषाताई, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मला दिला आणि आम्हाला खूप छान छान झाडांबद्दल माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. मंडल न्यूजने माझ्या कामाची दखल घेतली त्याबद्दल आपणा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद.